श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे आमच्या घटनाकाराचे नातू आहे, पण त्यांना जर वाटते की ही बी टीम आहे तर त्यांनी खऱ्या अर्थाने येऊन आम्हाला सिद्ध करून दाखवा। राजकारण हे विशिष्ट मोजक्या जात प्रॉपर्टी नाही। वंचितची भूमिका, वंचितचा जाहीरनामा, वंचितचे ध्येय धोरण हे या इतर पक्षांसारखे डुप्लिकेट नाही। हेच रामदास आठवलेची प्रॉपर्टी जास्त आहे। माझ्या अभ्यासाप्रमाणे आमचे दलित चळवळ फोडणार हे शरद पवार आहे। तर ओबीसीचं ओबीसीला आरक्षण राहू द्या, तुम्हाला जे आरक्षण मागायचं त्याच्यासाठी मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्हाला मी सपोर्ट करतो, तुमच्यासोबत आहे असं बोलले होते बाळासाहेब। पण यांचं काढून मला द्या, त्यांचं काढून मला द्या, याला बाळासाहेबांनी पाठिंबा दिला। असं करू नका रे म्हणून काय येऊ नये ते देवेंद्र फडणवीस, ते त्यांचा स्वाभिमान आहे, स्वाभिमान हा लोकशाहीचा आहे। दादा नमस्कार। राम राम। राम राम नमस्कार। काय म्हणता, लोकसभा झाली आहे, विधानसभा परत आली आहे, लोकसभेची पोटनिवडणूक पण लागली आहे। ते नाईलाज झालं सर, आमचे वसंतराव चव्हाण साहेब मरण पावले, त्याच्यामुळे ते पोटनिवडणूक घेणं गरजेचंच आहे ना। वसंतराव चव्हाण जाणं हा खूप हो ना, आता ते मरण कुणाच्या हाती आहे। आता इथं विधानसभा आहे सध्या, 20 तारखेला मतदान आहे। काय वाटतं नांदेड दक्षिण मतदारसंघामध्ये नक्की काय होईल? आता पहा, स्पष्ट बोलायचं म्हणजे उमेदवार हे जनतेचा प्रश्न घेऊन पुढे येतात की स्वतःचा प्रश्न घेऊन पुढे येतात, हे आता मतदारांनी लक्षात घेतलं पाहिजे। बरं, आता आम्ही तुमची गरिबी दूर करतो, हे करतो, ते करतो सांगतात, पण प्रत्यक्षात काही होत नाही। पण त्यांची गरिबी मात्र पूर्णपणे दूर होते जे निवडून येतात ते। आता लोकशाही आहे, अगोदर घराणेशाही होती, राज्यशाही होती, पण आता लोकशाहीच्या माध्यमातून एकदा निवडून आले। आता उदाहरण द्यायचं झालं तर शंकरराव चव्हाण साहेब इथं निवडून आले की त्यांच्यानंतर अशोकराव आले, त्यांच्यानंतर त्यांची पत्नी आली, आता मुलगी आली, म्हणजे ही वंशावळ सुरू झाली की घराणेशाही। मग त्यांच्यासाठी जे कार्यकर्ते काम करतात त्यांना एखाद्यांना का संधी देणार उद्या, किंवा चला ठीक आहे आम्ही इतकं वर्ष केलं, आता तुम्ही व्हा पुढं, का म्हणू नये? असं लोकशाहीच्या माध्यमातून हे स्वतःची घराणेशाही पुढे आणायला तर सगळे, तर ते माझ्या विचारानं मला पटत नाही। आपण सध्या होतो नांदेडचा मतदारसंघ आहे, बरोबर ना? तर दक्षिणमध्ये कॅन्डिडेट तर झालेत फिक्स, चेहरे फिक्स झालेत। काय वाटते तिघांपैकी, म्हणजे महायुतीमध्ये बंडखोरी झालेली आहे, भाजपमधनं दोघं वेगळे पडलेले आहेत, काँग्रेसने आधीचे जे आपले हेच होते आमदार त्यांना तिकीट दिलेलं आहे। सध्याची मतदारसंघामधली स्थिती नेमकी कशी आहे? नांदेड दक्षिण म्हणता की उत्तर? दक्षिण म्हणतो। दक्षिण। तर आता साहेब त्यांच्यामध्ये एकमेकाबद्दल गैरसमज आहे, कोण पक्षामध्ये पक्षांतर केलं, कोण या पक्षातून जाऊन तिकडल्या पक्षामध्ये बैठकीला बसले, हे जर त्यांचं आहे तर मी प्रॉपर नांदेडचाच आहे। बरं, तर माझा जो अभ्यास आहे, माझं जे ऑब्झर्वेशन आहे, तर नव्यानं दुसऱ्याला संधी दिली पाहिजे। आता जे आम्ही भाषणं ऐकतो त्या भाषणातून दक्षिण नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जे फारुक अहमद आहेत ते त्या पदाला न्याय देण्यासारखं बोलतात आणि निवडून आल्यानंतर निश्चितपणे न्याय देतील असा माझा विश्वास आहे। तुमचं म्हणणं आहे की वंचितचा जो आहे इथला कॅन्डिडेट तो जिंकेल, पण लोकसभेत बोला ना, लोकसभेचा निकाल जर बघितला तर वंचितला म्हणावं असं यश जे काय होतं ते इथनं नाही भेटलेलं, तर नेमकं काय काय कारण आहे त्याचं? आता पहा, हे मतदारांच्या मनावर आहे। मतदान केंद्रात गेल्यानंतर तो नेमकं कुणाला मत टाकेल हे फक्त त्यालाच माहीत असते। फक्त आपण अपेक्षा करतो की हा उमेदवार असा आहे, हा उमेदवार असा आहे, या उमेदवाराची भूमिका अशी आहे, तर त्याच्यापैकी जी भूमिका पटेल त्याला मतदान करा असं जेव्हा विचार मांडले जातात, तर तसे जर विचार जर तपासून पाहिले तर दक्षिणमध्ये फारुक अहमद शिवाय मला दुसरं कोणी दिसत नाही। अच्छा, मोहन हंबर्डे जे होते इथले विद्यमान आमदार, त्यांच्या मागच्या 5 वर्षांच्या कारकिर्दीकडे विचार करायचा झाला तर कुठली कामं झाली? त्यांच्याच पक्षानं त्यांच्यावर अविश्वास दाखवला की हो, त्यांच्याच पक्षानं त्यांच्यावर अविश्वास दाखवला। एवढंच नाही, त्यांना तिकीट मिळून देण्यासाठी अडथळे निर्माण झाले। बरोबर, त्यांना तिकीट मिळण्यासाठी अडथळे निर्माण झाले, कुठेतरी विरोधात मतदान केले, यांच्याकडे जाऊन बैठकीला बसले, असे त्यांच्यावर आरोप होते ना। आता हे त्यांनाच माहीत आहे की नाही? आता ही चर्चा झाल्यामुळं लोक कसे काय विश्वास ठेवतील? एवढंच नाही, आता एकाच घरातले 2 भाऊ, मोहनराव हंबर्डे काँग्रेसकडं आणि संतोषराव हंबर्डे
भाजपकडं. मग आता आम्ही विश्वास कसा करायचा की हे घरानं कुणाच्या पाठीमागे आहे ते? बरं. हा? पण आता काँग्रेसला इथं मतदान भेटलेलं आहे, बरोबर ना, मोठ्या प्रमाणावरती मतदान भेटलेलं आहे. तर त्या हाताच्या पंजाची जादू त्यांच्यावरती येईल आणि त्यांना मतदान होऊन जाईल असं वाटतं का? नाही ते जादू वगैरे काहीच होणार नाही. मतदार हा मतदार राजा आहे. बरं. फक्त त्यानं निपक्षपातीपणे विचार करावा आणि योग्य उमेदवाराला मतदान करावं. मागच्या 5 वर्षांबाबत आपण बोललो मागाशी. तुम्ही इथले आहात, मतदारसंघातले आहात. काय वाटतं कुठली कामं मतदारसंघामध्ये होणं बाकी होतं किंवा कुठली कामं झालेली आहेत सध्या मतदारसंघातली? तो अभ्यास फार मोठा आहे साहेब. त्यांच्या बाबतीत फार वेळ लागेल, पण करायला पाहिजे. आश्वासनं दिलेले काही पूर्ण झालेले नाही. कुठली होती ती? आता ते मला अभ्यासात पाहून सांगावं लागेल. मला एक छंद आहे डायरी लिहिण्याचा. बरं. हां. तर मी असं लिहून ठेवत असतो, ते पाहून सांगावं लागेल. आता वयाच्या मानानं एक 10-5 वर्षामागचं सांगा म्हणल्यानंतर थोडं अडचण येते. 80 वर्ष चालू आहे माझं. हां. तुम्ही म्हणता वंचितच्या बाजूनं हे लागेल नाही का, निकाल असेल नाही, इथला? दिलं पाहिजे म्हणायला मी. बरं. ओके. ते उमेदवार जे मी तिथं अभ्यासलेत, ज्या पक्षाचे आहेत, आता उत्तरमध्ये पहा. महाआघाडी त्यांनी केली. महाआघाडीच्या वतीनं काँग्रेसचे ते अब्दुल सत्तार दिलेत आणि महाआघाडीच्या वतीनंच उद्धव ठाकरेची ते डगबाई दिलेली आहे. मग यांची आघाडी आहे का म्हणायचं आपण? आघाडीत एकमत झालेलं असताना मग या ठिकाणी एकमेकाच्या विरुद्ध उमेदवार का दिले? मग यांच्यावर विश्वास करायचा कसा? वंचितनं 2019ला आपण जे म्हटलं की वंचितला खूप मोठं भेटलं होतं यश, ते मोमेंटम त्यांना आत्तापर्यंत नाही भेटलेलं आणि त्याच्यावरती असा आरोप केला जातो की वंचित ही भाजपची बी टीम आहे. प्रकाश आंबेडकरांवरती असे वारंवार आरोप झाले, त्याचा फटका त्यांना लोकसभेला झाला. आता ते बोलू का मी? बोला. हे जे कोणी आरोप करणार आहेत ना, तर त्या आरोप करणाऱ्याने ते सिद्ध करावं. बरं. की वंचित ही BJPची बी टीम आहे असे जे बोलणारे आहेत ना, त्यांनी काही उदाहरणं देऊन तो आरोप सिद्ध करावा. आम्ही वंचितची साथ सोडून देतो. बरं. कारण हे का म्हणतो मी की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे आमच्या घटनाकाराचे नातू आहेत, त्यांच्या रक्ताचे आहेत आणि अशा पद्धतीनं डुप्लिकेट डाव हे ते खेळण्याचं त्यांच्या प्रवृत्तीत नाही. हे राजकारण म्हणून कोणी कुणावर कसा आरोप करायचा हे त्यांना तोंड सुटलेलं आहे, पण आम्ही विश्वास करीत नाही त्याच्यावर. पण त्यांना जर वाटते की ही बी टीम आहे तर त्यांनी खऱ्या अर्थाने येऊन आम्हाला सिद्ध करून दाखवावं. प्रकाश आंबेडकरांबाबत आपण आत्ता बोलतोय. प्रकाश आंबेडकरांचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की 19ला त्यांनी ही केलं, बरंचसं केलं. लोकसेवेला त्यांना मोठा चान्स होता महाविकास आघाडीबरोबर जाण्याचा, पण मधल्या काळामध्ये असं झालं की महाविकास आघाडीबरोबर जायचं की नाही जायचं. कधी त्यांनी कॅन्डिडेट दिले, पुन्हा ते माघारी घेतले. काँग्रेसच्याच उमेदवारांना त्यांनी पाठिंबा दिला. मग त्याच्यामुळे असं झालं की त्यांना जे मोमेंटम होतं ते भेटलं नाही. त्यामुळे जवळपास 38 पैकी 35 जागांवरती त्यांचं डिपॉझिट होतं. साहेब हे लक्षात घ्या, बाळासाहेब आंबेडकर अगदी तळागाळापासून विचार करतात. आता मला हे सांगा, कोणत्या पक्षानं आदिवासीला हे दिलेलं आहे संधी? इथं भीमराव केराम होता. हां, भीमराव केरामला संधी दिली बाळासाहेब आंबेडकरांनी. बरोबर. हां, आता हे जे दुसऱ्या पक्षाचे आहेत ते कोणत्या दुसऱ्या जातीच्या म्हणजे मागासवर्गीयातल्या किती लोकांना त्यांनी संधी दिली किंवा ओबीसीच्या किती लोकांना संधी दिली? आदिवासीच्या दिली काय? दिली नाही. पण हे देशाचे नागरिक आहेत, संविधानाने यांना अधिकार दिलेला आहे. यांचाही राजकारणामध्ये वास्तव्य असू शकते, ही भावना लक्षात घेऊन त्यांना पुढं आणणारे हे बाळासाहेब आंबेडकर आहेत. या ठिकाणी यशपाल भिंगेला दिलं होतं, ते धनगर समाजाचे होते. हां, इतर जातींना संधी देणं केवळ राजकारण हे विशिष्ट मोजक्या जातीची प्रॉपर्टी नाही. दलित समाज जो आहे, जो महाराष्ट्रातला खूप मोठा समाज मानला जातो, मागच्या वेळेस असं झालं की महायुतीला बाहेर खेचण्यासाठी हे सगळी जी दलित असेल, आदिवासी आपला जो आहे समाज, तर हे अल्पसंख्याक समाज हा काँग्रेसच्या बाजूला राहिला सगळा टोटली पूर्णपणे. आता तोच समाज काँग्रेसबरोबर राहील की प्रकाश आंबेडकर बरोबर राहील? नाही, आता ते त्यांचं सर वैयक्तिक मत आहे. पण मला वाटते ते
अभ्यासपूर्ण जर निर्णय घ्यायला लागले तर निश्चितपणे ते वंचित बरोबर येऊ शकतात. कारण का, वंचितची भूमिका, वंचितचा जाहीरनामा, वंचितचे ध्येय धोरणं हे या इतर पक्षांसारखे डुप्लिकेट नाहीत. आणि सत्तेमध्ये जर आले ना, हे आमचे बाळासाहेब आंबेडकर हे करून दाखवतात. पण असा आरोप केला जातो की दलित समाज जो आहे तर दलित समाजाचं राजकारण संपवण्यासाठी तर बरेचसे प्रयत्न झाले मोठे. दलित समाजाचं राजकारण एकत्रित होऊ नाही शकलं, त्याला बरेचसे फाटे फुटले, बरेचसे गटतट झाले. नेमकं दलित संघटना, दलित राजकारण संपवण्याला महाराष्ट्रामध्ये जबाबदार कोण आहे? आता बोलल्यानंतर हे सगळे ऐकणारे काय करतील, हे बदमाश आमच्या विरुद्ध बोलला म्हणून त्यांचा नेता काय म्हणून याला खपवा रे, असं होऊ शकते. माझ्या जीवावर बेतू शकते. माझ्या अभ्यासाप्रमाणे आमची दलित चळवळ फोडणार हे शरद पवार आहेत. मी उदाहरणाने सांगू शकतो. जिथं काही आपलं शिजत नाही तिथं मग कुणाला कुठं पुढं आणून कुणाला कसं करावं बरोबर ते डाव खेळतात. मग ते रामदास आठवलेला वडणं असो की त्या रासू गवईला वडणं असो, अशा पद्धतीने त्यांचे डावपेच असतात. आणि आमच्यातले काही जे आहेत दलित म्हणणारे ते समाजाचं भलं पाहण्यापेक्षा आपला खिसा कसा भरेल यावर त्यांनी निर्णय घेतात आणि त्यांच्यासोबत जातात. लोकसभा झालेली आहे, विधानसभा आहे, काय वाटतं की वंचितची स्थिती नेमकी महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीची राहील? कुठल्या पट्ट्यामधून त्यांना भेटेल मतदान, कुठल्या पट्ट्यामधून आमदार होते? आता सर, हे मतदारांचा निर्णय आहे. वंचितनं जी भूमिका दिलेली आहे ती रास्त आणि लोकशाहीला पोषक असल्यामुळं आम्ही वंचितचं समर्थन करतो. पण शेवटी राजकीय भूमिका ज्यांना ज्यांना जी आवडते त्या पद्धतीनं ते मतदान करतील. वंचितची यादी जेव्हा आली होती तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही झाली होती की त्यांनी त्यांचे कास्ट कुठल्या आहेत, जाती कुठल्या आहेत, अल्पसंख्याकांमधल्या कुठल्या जातींमधून तो येतोय, ही त्यांच्यामध्ये यादी होती. दुसरी यादी जेव्हा आली तेव्हा मुस्लिम कॅन्डिडेट कोण आहेत, म्हणजे पहिल्यांदाच असं झालं असेल मे बी, बरोबर ना, की मुस्लिम कॅन्डिडेट कोण आहेत हे त्यांनी दिले. ही सर्वसमावेशक भूमिका त्यांनी घेतलेली आहे. तर ही भूमिका त्यांच्या फायद्याची ठरेल की मारक ठरेल? आता मतदाराने जर याच्यावर गांभीर्याने विचार केला तर बाळासाहेबांनी ही घेतलेली भूमिका अगदी फायद्याची आहे आणि सर्वसमावेशक आहे हे मतदार समजू शकतात. कारण जर का बाळासाहेबाला स्वार्थ साधायचा असता तर प्रत्येक मतदारसंघातून बुद्धाला त्यांनी प्रतिनिधित्व दिलं असतं. पण तसं केलं नाही त्यांनी. जे इच्छुक आहेत, ज्यांना बाळासाहेबाचं धोरण आवडते, बाळासाहेब ज्या अनुसूचित जाती जमातीसाठी विचार मांडतात ते योग्य आहेत हे लक्षात आल्यामुळे हे सगळे येतात. म्हणून त्यांचीही ती काय म्हणतात त्यांना आत्मविश्वास, तो आत्मविश्वास पण बाळासाहेबांनी त्यांना चला ठीक आहे तुम्ही पुढं व्हा, कामाला लागा. लोकसभेच्या आधी काय झालं होतं, मनोज जरांगे पाटलांना भेटले होते, प्रकाश आंबेडकर भेटले होते जाऊन, आणि त्यांनी आवाहन केलं होतं की तुम्ही लोकसभेच्या मैदानात या म्हणून. त्यांच्या बैठका झाल्या, मग त्यांनी मराठा आरक्षणाला सपोर्ट दिला की नाही दिला हे माहीत नाही. मात्र लोकसभेचा निकाल लागल्यानंतर विधानसभा जशी झाली सुरू, त्यानंतर असं म्हटलं गेलं की प्रकाश आंबेडकरांची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका बदलली. यात कितपत खरं आहे? बिलकुल बदललेली नाही. फक्त विचार असे मांडलेत की जे मोहन जरांगेनं सांगितलं होतं की आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे, तर ओबीसीला आरक्षण राहू द्या. तुम्हाला जे आरक्षण मागायचं त्याच्यासाठी मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्हाला मी सपोर्ट करतो, तुमच्यासोबत आहे असं बोलले होते बाळासाहेब. पण यांचं काढून मला द्या, त्यांचं काढून मला द्या, याला बाळासाहेबांनी पाठिंबा दिला नाही. पण त्यांच्यावरती आरोप हे झाले. मग आरोप करणाऱ्याचं तोंड धरताच येत नाही. आरोप करणाऱ्याचं तोंड धरता येते काय? धरता येत नाही. कुणाला काय बोलायचं ते बोलू द्या, लोकशाही आहे. पण आमच्या नेत्याच्या मनामध्ये तसा काही कुणासोबत विश्वासघात करण्याचा विचारच नाही. आता जे रिअल, आता एक लक्षात घ्या, मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे, आम्ही सपोर्ट करतो, पण ओबीसीचं काढून द्या, त्या एसटीचं काढून द्या, त्यांच्यावर काय अन्याय करायचा? अहो, तुम्हाला आरक्षणाचा हक्क आहे, तुमच्यासोबत आम्ही त्या मागणीसाठी सरकारसोबत भांडायला तयार आहोत ना, येत होत आम्ही तुमच्यासोबत, अशी बाळासाहेबांना भूमिका मांडली होती. बाळासाहेब जेव्हा
हे झाले होते सगळे, तर ते तिकीट वाटपाला जेव्हा बसले होते तेव्हा असं लोक म्हणतायत की बाबा त्यांनी किमान महाविकास आघाडीसोबत जाऊन 2-3 जागा पदरात पाडून घेतल्या असत्या तर किमान 1-2 खासदार झाले असते आज झाले असते. वंचितचे. हो, झाले असते. मग तिथं प्रकाश आंबेडकर चुकले की त्यांचा स्टँड होता मी बरोबर? चुकलो म्हणत नाही, बरं. ते त्यांचा स्वाभिमान आहे, स्वाभिमान हा लोकशाहीचा आहे. बरं. हां, त्यांच्यात तसं म्हणण्यामध्ये त्यांचा काही स्वार्थ नव्हता, हम्म, हम्म, त्यांचा काही स्वार्थ नव्हता. हम्म, अहो, आता जे उमेदवारांना आपली प्रॉपर्टी जाहीर केलेली आहे, कोट्यावधीच्या घरात आहे. हम्म, हां, यांची प्रॉपर्टी किती विचारल्या का तुम्ही? हम्म, तसा जर स्वार्थ साधायचा असता, आता थोडक्यात सांगतो आणखी, हेच रामदास आठवलेची प्रॉपर्टी जास्त आहे, हम्म, मग बाळासाहेबाची काय? हम्म, हम्म. तर तसं त्यांचा स्वार्थ नाही. शेवटचे 2 प्रश्न भावा तुम्हाला बोला. असतील माझे. संविधान बदल म्हटलं गेलं मध्यंतरी की संविधान बदल करायचा आहे वगैरे वगैरे. काँग्रेसने ती जी आहे गोष्ट तर त्याच्यावरती मतं मागितली असं म्हटलं गेलं. भाजप म्हटलं की हे खोटं होतं, सगळं नरेटिव्ह खोटं होतं. मग स्वतः प्रकाश आंबेडकरांना बाळासाहेब आंबेडकरांचा नातू म्हणून याच्यावरती पॉलिटिक्स करणं सोपं झालं असतं, पण ते त्यांनी केलं नाही. काय वाटतं संविधान बदलाच्या प्रक्रियेमध्ये किंवा त्या ज्या होत्या त्याच्यामध्ये त्यांनी फायदा नाही, घेतला? ते मतदारांना जागृत करायला येते. बरं. हां, आता पहा, मतदार जे SC ST OBC मध्ये आहे. हां, आता परवाची घटना हम्म, नागपूरला हम्म. संविधान चौक म्हणून आहे, बरं. तर त्या ठिकाणी बाबासाहेबाचा पुतळा आहे आणि तिथं देवेंद्र फडणवीस जाऊन असे दर्शन घ्यायलेत, बोलायलेत. हां, संविधानाच्या बाबतीत त्यांनी चांगले शब्द वापरलेत. हां, आणि ते गेल्यानंतर त्या ठिकाणी BJPचा ग्रुप आला, जय श्रीराम जय श्रीराम. हां, आणि तिथं होते ते कटडे तोडून टाकले. हम्म, मग त्यावेळेस असं करू नका रे म्हणून काय येऊ नये ते देवेंद्र फडणवीस. हम्म. हां, मग असं जर तिथं असेल वातावरण साहेब, एकीकडं घटनेचा आदर करणारं नाटक करायचं आणि दुसरीकडे त्याच विरोधात बोलायचं. इवन भारताचे जे गृहमंत्री आहेत कोणते, अमित शहा, हां, त्यांचं माझ्याकडे या आहे, हमें चुनकर दो, हम SC ST OBC का आरक्षण खतम करके दिखाएंगे. सांगा, हे योग्य आहे का? त्या घटनेच्या प्रमाणे त्या मंत्र्याला बोलणं शोभते काय ते? आता याच्यावर विचार सगळ्या मतदारांनी केला पाहिजे. धन्यवाद बाबा. खरं तर तुम्ही विधानसभेच्या तोंडावरती आम्हाला दलित चळवळ जी काय होती, वंचित काय आहे, वंचितचं राजकारण नेमकं कसं आहे ते तुम्ही हे केलं, सांगितलं. सांगितलं सर. मी तर म्हणतो ना, आता मी सेवानिवृत्त शिक्षक आहे. बरं. हं? आता जर कोण्या पक्षाला वगैरे काही वाटलं, मला उमेदवारी द्या गड्या, आमदाराला मिळणारं मानधन मी घेणार नाही. मला पेन्शन आहे ना, आमदाराला मिळणारं मानधन मी घेणार नाही. हां, फक्त मी सवलत घेईन प्रवासाची, कुठं राहण्याची. मग बाकीचं जे मानधन आहे ते मी घेणार नाही. याचा अर्थ मी शासनाकडे ते ठेवणार नाही. कारण माझ्या मतदारसंघात जे चांगले विधायक कार्यकर्ते असतील त्यांनी ते माझं मानधन घेऊन मतदारसंघामध्ये त्याचा चांगल्यासाठी वापर करावा. आणि आता हे जे मंत्री आहेत ना, अहो, 2.25 लाख रुपये महिन्याला मिळतात. एवढंच नाही, 5 वर्ष त्यांनी आमदार खासदार झाले नाही तर त्यांना लगेच पेन्शन सुरू होते. आम्ही 35 वर्ष मी नोकरी केली, 40 वर्ष, मला आता 30,000 रुपये पेन्शन मिळते. आणि ते 5 वर्ष झालं की 50-60 हजार आले, 1 लाखाच्या वर उचलायले. तर काय म्हणावं, आता त्यांच्या सत्ता हातात असल्यामुळं जे करायचं ते करून घेतात. बरं. धन्यवाद बाबा, वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याशी बोललात. परिचय. माझं नाव शुभम काकडे. आम्ही हॅलो महाराष्ट्रामध्ये काम करतो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतोय. लोकसभेप्रमाणे आता विधानसभेलाही प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन तिथली स्थिती काय आहे, ही काय आहे, त्याच्याबाबत होतं बोलून. करतो आम्ही व्हिडिओ जेव्हा असतो बनवू प्रत्येक वेळेस, तेव्हा प्रकाश आंबेडकरांच्या विरोधामध्ये आम्ही जेव्हा व्हिडिओ बनवला तर अशी लोक म्हणतात की तुम्ही त्यांच्या ऑपोजिशनमध्ये का बनवता व्हिडिओ, म्हणजे तुम्ही बाकीच्यांना भीता वगैरे वगैरे, प्रकाश आंबेडकरांना भीता नाही, वगैरे आता असं कसं आहे म्हटलं सर, जातं. हां. आता रेकॉर्डिंग चालू आहे ना. हां, नाही चालूच आहे. हां. नाही, मी काय म्हणतो, आता मी एवढं बोललो. हां, आता माझं बोलणं काही लोकांना खटकण्यासारखं असू शकते, बरोबर. काही पक्षांना वगैरे. मग ते मला टार्गेट केल्याशिवाय राहतील काय? पण मला भीती नाही.
माझ्या मनाला माझं एवढं समाधान आहे, मी बोललो ते खरं बोललो. आणि खरं कोणाला पटत नसेल, त्यांचं नुकसान होत असेल, मारून टाकायचं तर टाकू द्या, मला काही वाईट वाटणार नाही. पण मला समाधान एवढंच आहे की मी लोकशाहीला वाचवण्यासाठी आणि जे राजकारण चाललंय त्या राजकारणातली सत्यता मी दाखवलो, याच्याबद्दल मला समाधान आहे. खरं तर महाराष्ट्र दौरा आपला चालू होता आणि या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये नांदेडमध्ये आपण होतो आणि नांदेडमध्ये दलित चळवळ, वंचितची परिस्थिती नेमकी कशी आहे, लोकसभेप्रमाणे विधानसभेला नक्की काय होणार आहे, प्रकाश आंबेडकरांनी बदललेले स्टँड नक्की काय होते, याबाबत आपल्यासोबत ज्येष्ठ इथले सेवानिवृत्त शिक्षक होते. त्यांनी मनमोकळा संवाद साधला, त्यांची मतं मांडली. त्यामुळे येणाऱ्या 23 तारखेला वंचित नेमकं कशा पद्धतीने मुसंडी मारेल हे बघणं महत्त्वाचं असेल. मात्र लोकसभेला बसलेला फटका भरून काढण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. दलित मुस्लिम जो मतदार होता तो मधल्या काळामध्ये काँग्रेसकडे शिफ्ट झाला होता, त्यामुळे ते पुन्हा वंचितकडे शिफ्ट करून घेण्याचं देखील मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. मात्र प्रकाश आंबेडकरांसाठी त्यांची संघटना किंवा त्यांचं राजकारण टिकवण्याची ही विधानसभा शेवटची संधी आहे, एवढं मात्र नक्की. कॅमेरामन तुषारसोबत मी शुभम. हॅलो महाराष्ट्र, नांदेड.